शिवन्यास फॅशनवर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अनारकली कुर्ती कशा पद्धतीने तयार करायची ते बघणार आहे. अगदी सिंपल अशी अनारकली कुर्ती आपण तयार करणार आहे. तर मी एक फॅब्रिक घेतलं आहे. त्या फॅब्रिकवरती आपण मापे टाकून घेऊया. मापे जे आहेत ह्याच्याशी रिलेटेड ते डिस्क्रिप्शनमध्येही मिळतील आणि स्क्रीनवरही तुम्हाला दिसतील. तर मापे आपण घेतो आहे. तर मापे घेऊन आपण फोल्ड केलं आहे कापड बघा. आता ह्याच्यामध्ये अनारकली कुर्ती तयार करतो आहे त्याच्यामुळे वरतीचा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला आधी तयार करून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर घेर आपण तयार करून घेणार आहे. मग वरतीचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही बरोबरच आपण तयार करणार आहे. बघा इकडे 14.5 इंच उंची घेतली आहे, म्हणजे 14.5 आणि त्याच्यात अर्धा इंच वाढवून अशी 15 इंचापर्यंत मी उंची घेतली आहे. बघा एक घडी केली आणि 15 इंचापर्यंत उंची अशी टाकून घेतली. त्याच्यानंतर आता फोल्ड करूया, कारण की आपण दोन्ही पार्ट बरोबर तयार करतोय. फ्रंटचा पार्ट आणि बॅकचा पार्ट दोन्ही पार्ट जे आहेत ते आपण बरोबर तयार करतोय वरतीचे. तर ते दोन्ही पार्ट तयार करतो त्याच्यामुळे आपण काय केलं, आता हे फोल्ड केलेलं जे कापड आहे ते आपण खालच्या साईडून घेतलं, म्हणजे हे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं आहे बघा. उजव्या साईडला पण एक फोल्ड आलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपण काय करणार आहे, मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट बरोबरच तयार करणार आहे. ठीक आहे. तर इकडे बघा ह्या पद्धतीने हे कट होतं आहे. हे कट झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती जसं ब्लाऊजचे आपण मापे टाकतो त्या पद्धतीने इकडे मापे टाकून घ्यायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज तयार करतो, ब्लाऊज तयार करताना मापे टाकतो, त्याच पद्धतीने हे अनारकली कुर्तीचे फ्रंट पार्ट आपण तयार करून घेणार, फ्रंट आणि बॅक पार्ट. इकडे बघा 6.5 इंचावरती खून केली, इकडे 6 इंच, इकडेही 6 इंचावर डॉट करून घेतला आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इकडे बघा तर अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेतला. इकडे 6वरती खून करून घ्या आणि बरोबर ही सरळ लाईन करून घ्यायची. त्याच्यानंतर 9 इंच म्हणजे छातीचा चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मापे टाकून घ्यायचे. आता इकडे कंबरेचा चौथा भाग 7.5 आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मापे टाकले. त्याच्यानंतर वरतीचे दोन्ही पॉईंट जे दिलेत आपण ते पॉईंट जॉईन करून घेऊया. हेही दोन्ही पॉईंट आहेत आपले ते जॉईन करून घ्यायचेत. त्याच्यानंतर इकडून आपण अर्धा इंच पुढे घेणार आहे. त्याच्यानंतर हे वरती जोडायचं आहे. इकडून वरती 1.5 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्यातला आतला जो कोन आहे त्याच्यामध्ये आतल्या मुंड्याचा आणि बाहेरच्या मुंड्याचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा 2 पॉईंट केले आपण आणि 2 पॉईंटमधून आतला मुंडा आणि बाहेरच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला. आता इथे फोल्ड होता म्हणून हा फोल्ड आपण कट करतो आहे. त्याच्यानंतर हे जे रिमेनिंग कापड आहे शिल्लक राहिलेलं ते कापड हे कट करून टाकायचं आहे. बघा ह्या पद्धतीने आपल्याकडे आता मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट बरोबरच तयार झालेले आहेत. आता जो गळा आहे पुढच्या गळ्याचा माप ते आपण पार्ट सेपरेट करून टाकूया. ठीक आहे. आता हा मागचा मुंडा आहे, मागचा पार्ट आहे, तर इकडे घेते मी 4 इंच. त्याच्यानंतर इकडूनही 3-3.5 इंचावरती खून करून घ्यायचे. 3 इंच आपण घेतलं आहे. ठीक आहे. तर इकडे वरती 1 इंच घ्यायचा आणि एक मागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. आकार हे तुम्ही कसाही देऊ शकता. मला बोटनेक टाईप आकार पाहिजे म्हणून मी इकडे 4 इंचावरती असा बोटनेकचा आकार देऊन घेतला. जास्त खोल घेतला नाही, कारण बोटनेक असल्यामुळे जास्त खोल घेऊन व्यवस्थित दिसत नाही. हा मागचा पार्ट तयार झाला. आता पुढचा पार्ट तयार करायचं म्हटलं तर आपण जसं आपण मागच्या पार्टला टाकलं होतं त्याच पद्धतीने इकडे मापे टाकून घ्यायची. बघा इकडे 3 इंच. त्याच्यानंतर थोडा फ्रंट पार्टला जो गळा आहे तो 5.5 इंचापर्यंत मी ठेवणार आहे. पुढचा गळा हा 5.5 पर्यंत ठेवणार आहे. आता तुमची गळ्याची जी मापे असतील त्या पद्धतीने तुम्ही गळ्याची उंची घेऊ शकता. ठीक आहे. इकडे गळ्याची मापे टाकून आपण हे कट करून घेऊया. त्याच्यानंतर इकडेही मुंडा जो आहे तो आपण बॅक साईडचा मुंडा होता तो कट केला होता. मग आतला मुंडाही आपण कट करून घेऊया. बघा हा फ्रंट पार्ट आपला, पुढच्या साईडचा पार्ट हा कवर झाला आणि मागच्या साईडचाही पार्ट आपला कवर झाला. दोन्ही साईडचे पार्ट आपले कवर झाले. आता आपण स्लीव्स कट करून घेऊया. त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल कापडावरती टाकून कट करून घेऊया. ठीक आहे. आता ह्या पद्धतीने स्लीव्स आपण स्लीव्सचं कटिंग आपण बघूया. बघा पूर्ण 12 इंचाची मला स्लीव्स पाहिजे. ठीक आहे. 11.5 ते 12 इंचापर्यंत मला स्लीव पाहिजे. त्याच्यामुळे तर आपल्याला 1 इंचच फक्त एक्स्ट्रा वाढून घ्यावं लागतं. तर 11.5 उंची घेतली तर 12.5 पर्यंत मी उंची घेते, म्हणजे टोटल उंची माझी 12.5 पर्यंत होते. ज्यावेळेस अस्तरचं कापड असते त्या केसमध्ये आपल्याला फक्त 1 इंच वाढवून घ्यावं लागतं आपल्या मापामध्ये. इकडून 9 इंचावरती खून करून घेतली. इकडूनही 9 इंचावरती खून करून घेतली. त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट जोडून घ्या. बघा ही 4 फोल्डेड पार्ट आहे जो मी माझ्या साईडला फोल्ड केलेला आहे. ठीक आहे. 4 लेयर्स आहेत.
ठीक आहे. 4 फोल्डेड आहेत सगळे. ठीक आहे. इकडे ह्या पद्धतीने आकार देऊन घेतला. इकडे दंडघेर आणि दंडघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच अशी मापे घ्यायची आहेत. ठीक आहे. हे 2 जॉईन करून घ्या. 2 इंच मी शिलाई मार्जिंगसाठी ठेवले आहे. 2 इंच ठेवण्याचं कारण असं की कधीही प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या केसमध्ये आपल्याला हा अर्धा इंचामध्ये बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट होऊ शकतात. म्हणजे मी तर मोस्टली 2 इंच माप घेते. काही लोकं 1.5 इंच घेतात. ज्यांचं परफेक्ट स्टिचिंग असेल ते 2 इंच 1.5 इंच घेतात. पण माझ्या स्टिचिंगमध्ये कधी मला कमी जास्त असं होऊ शकतं. मग त्या केसमध्ये मी 2 इंच माप घेते. बघा ह्या पद्धतीने आतला मुंडाही आपण कट करून घेतला. अशा पद्धतीने बाहीचं कटिंगही आपलं इथे कंप्लीट झालं. बाहीच्या अस्तरचं कटिंग कंप्लीट झालेलं आहे. आता हे जे मापे आपण कट करून घेतलेत हे सगळे आपण आपल्या जे कुर्तीचं कापड आहे त्या कापडावरती टाकून घेणार आहे. बघा आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही पहिले आपण टाकून घेऊया, कट करून घेऊया. ठीक आहे. हे दोन्ही व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. आता कापड जर सिल्की वगैरे असेल तर त्या केसमध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम्स येतात. कापड सरकण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे जरा टाचणीने ते पॅक करून घेतले तर तरी चालेल. आणि कॉटनचं वगैरे कापड असेल तर जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. सो तुम्ही अशा पद्धतीने तयार करून सेट करून कापड कट करू शकता. अगदी व्यवस्थित शांततेत असं व्यवस्थित कापड कट करायचं आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपला एक पार्ट तर कंप्लीट झालेला आहे. दुसरा पार्टही आपण कट करून घेऊया. ठीक आहे. ह्या पद्धती अगदी मी आता पूर्ण ॲक्युरेट कट केलेलं नाही. हे स्टिचिंगच्या वेळेस बऱ्यापैकी मी कट करून घेणार आहे. तर हे ॲक्युरेटही कट करायचं असेल तरी तुम्ही करून घेऊ शकता. पण मी ॲक्युरेट कट केलेलं नाही आहे. मी स्टिचिंगला ज्यावेळेस घेईल त्यावेळेस मी ते एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते कट करणार. आता हे तर उंची ह्या कापडाची मी मोजून घेतली आणि ह्या पद्धतीने उंची मोजून घेऊन बरोबर बसतंय का ते एकदा चेक केलं. आता ह्या पद्धतीने बघा 4 फोल्ड केलं आहे मी कापड. हे कापड 4 फोल्ड केलं आहे. त्याच्यानंतर जेवढी उंची आपल्याला गरजेची आहे म्हणजे फ्रंट वरतीचा पार्ट जो आपण तयार केला तो पार्ट सोडून जेवढी उंची आपल्याला गरजेची आहे तेवढी उंची इथे घेतलेली आहे. ठीक आहे. आता वरती आपण 15 इंच घेतलं होतं तर 15 इंच वरती सोडून किती आपल्याला लागते आहे तेवढ्या उंचीवरती आपण खूण करून घेतली आहे. बघा 15 इंच सोडून वरती जेवढे काही आपल्याला लागतं आहे तेवढं आपण उंची घ्यायची. बघा इकडे कमरेचा चौथा भाग आणि 2 इंच असं घेतलं आहे. मग त्याच पद्धतीने इकडेही आपण खूण करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते पॉईंट आपण जॉईन करायचे. आता मी घेर घेताना जेवढं कापड आहे तेवढाच घेर घेतला आहे. बघा घेर घेताना थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे कॉर्नरला. कॉर्नरमुळे जास्त व्यवस्थित दिसत नाही. मग राऊंड शेप घेतल्यानंतर छान दिसतो. ठीक आहे. ह्या पद्धतीने राऊंड शेप देऊन जेवढं कापड शिल्लक आहे तेवढाच घेर घेतलेला आहे इकडे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे ते कापड. म्हणजे हे तर 4 फोल्डेड कापड आहे त्याच्यामुळे काय होतं आहे तर दोन्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट ॲट अ टाईम कट झालेत. बघा फ्रंट आणि बॅक साईडचे दोन्ही पार्ट ॲट अ टाईम आपण इकडे कट केलेले आहेत. आपला एक मस्त अनारकली कुर्ती होती आहे. जास्त घेर मोठा नाही आहे पण हे दिसताना पण कुर्ती अगदी व्यवस्थित दिसते. तर सिंपल आहे, स्वीट आहे, दिसताना छान दिसेल अशा पद्धतीने कुर्ती तयार होते. जर तुम्हाला घेर वाढवायचा असेल तर तुम्ही घेरही वाढवू शकता. काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे. जेवढा घेर जास्त असेल तेवढा जो आपली अनारकली कुर्ती आहे ती व्यवस्थित दिसेल.